नमस्कार. कौल कवितेचा आजच्या या 5व्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. 4थ्या भागामध्ये आपण सर्वांनी आमच्या कवितेला अतिशय चांगला प्रतिसाद दिला. आमच्या कवितेला आपण सर्वांनी अतिशय चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या या 5व्या भागामध्ये नवीन कवितेचे शीर्षक आहे जोळी. ही कविता एका बेवारस माणसाच्या जीवनावर लिहिलेली आहे. या बेवारस माणसाचं व्यक्तिचरित्र या कवितेत मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तरी ती कविता आपण सर्वांनी ऐकावी. त्या कवितेचे शीर्षक आहे जोळी. जोळी घेऊन दारोदारी आजही फिरतो आहे. जोळी घेऊन दारोदारी आजही फिरतो आहे. एका भाकरीच्या तुकड्यासाठी शेकडो उंबरे पूजतो आहे. एका भाकरीच्या तुकड्यासाठी शेकडो उंबरे पूजतो आहे. व्याकुळ जोळी माझी तुमच्या भाकरीने भरती आहे. व्याकुळ जोळी माझी तुमच्या भाकरीने भरती आहे. आयुष्याची होळी माझ्या अहोरात्र जळती आहे. आयुष्याची होळी माझ्या अहोरात्र जळती आहे. जळलेल्या होळीला अस्तित्वाचा वास आहे. जळलेल्या होळीला अस्तित्वाचा वास आहे. नियतीच्या छातीमध्ये अजूनही थोडा श्वास आहे. नियतीच्या छातीमध्ये अजूनही थोडा श्वास आहे. बदललेल्या विश्वाच्या तोंडात शिजलेला घास आहे. बदललेल्या विश्वाच्या तोंडात शिजलेला घास आहे. शिजलेल्या घासाचा पोटामध्ये विनाश आहे. शिजलेल्या घासाचा पोटामध्ये विनाश आहे. विनाशाचा माझ्याही डोक्यावरती हात आहे. कर्माच्या हातातून माझाही एक दिवस घात आहे. कर्माच्या हातातून माझाही एक दिवस घात आहे. शरीर ज्वलंत पेटती वाट आहे. शरीर ज्वलंत पेटती वाट आहे. जमीन नस्त अंधाराची शेवटी मला साथ आहे. जमीन नस्त अंधाराची शेवटी मला साथ आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये या बेवारस माणसाचं म्हणणं काय ऐका. भुकेलेल्या भाकरीत अजूनही माझा प्राण आहे. भुकेलेल्या भाकरीत अजूनही माझा प्राण आहे. भिकाऱ्यांच्या जमातीत अजूनही मला मान आहे. भिकाऱ्यांच्या जमातीत अजूनही मला मान आहे. मी कैलासवासी झालो तरी मी कैलासवासी झालो तरी मला तुमचा अभिमान आहे. मी कैलासवासी झालो तरी मला तुमचा अभिमान आहे. मनुष्य मित्रांनो मनुष्य मित्रांनो स्वर्गामध्ये भाकरीची खाण आहे. मनुष्य मित्रांनो स्वर्गामध्ये भाकरीची खाण आहे. मनुष्य मित्रांनो स्वर्गामध्ये भाकरीची खाण आहे. कौल कवितेचा आजच्या या 5व्या भागामध्ये जोळी ही कविता आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन कळवा. आणि आमच्या त्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमचे राहुल वेदपाठक हे यूट्यूब चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि भेटूया पुढील गुरुवारी नवीन कवितेसह. धन्यवाद.